कोल्हापूरचे रिक्षाचालक म्हणजे हौशी आणि प्रामाणिक अशी ख्याती आहे. पण दुर्दैवानं गेल्या काही वर्षात कोल्हापूरच्या रिक्षा व्यवसायात काही अनिष्ट प्रवृत्ती आल्यात. शहरात ठिकठिकाणी बुलाव डाव सुरू असतोच, पण आता मीटरप्रमाणे भाडं न घेता तोंडाला येईल तो आकडा सांगायचा, जवळच्या ठिकाणी भाडं नाकारायचं, प्रवाशांशी उद्धट वर्तन आणि वेळप्रसंगी शिवीगाळ करण्याचे प्रकार वाढू लागलेत. कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानक आणि रेल्वे स्थानक परिसरात तर काही रिक्षावाल्यांची दादागिरी आणि मुजोरी चांगलीच वाढली आहे. त्यामुळे कोल्हापुरात येणाऱ्या पर्यटकांसमोर शहराची मलिन प्रतिमा बनते. त्यामुळे रिक्षा संघटनांनीच आता पुढाकार घेऊन अशा अनिष्ट प्रवृत्तींना चाप लावण्याची गरज आहे. दुपारी 4ची वेळ. कोल्हापूर रेल्वे स्थानकात उतरलेल्या नाशिकच्या एका पर्यटक कुटुंबाला एका रिक्षाचालकानंच गिराईक म्हणून हेरलं आणि त्यांना आपल्या रिक्षात बसवलं. मीटरप्रमाणे पैसे घेण्याऐवजी रिक्षाचालकानं त्यांना खंडून भाडं सांगितलं. त्याचवेळी पर्यटक आणि रिक्षाचालक यांच्यात वाद झाला आणि कोल्हापूरच्या रिक्षाचालकानं थेट अरेरावीची भाषा सुरू केली. नाशिकमधून आलेल्या त्या पर्यटक कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तीला अपशब्द वापरण्यात आले. त्यातूनच वाद सुरू झाला. हे केवळ एक प्रातिनिधिक उदाहरण आहे. गेल्या काही वर्षात कोल्हापूरच्या प्रामाणिक सौजन्यशील रिक्षा व्यावसायिकाला आता ग्रहण लागू लागले. ज्यांना काहीच जमत नाही ते रिक्षाचालक होऊ लागलेत. काही जण गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले या व्यवसायात आलेत. त्यामुळं कोल्हापूरचा रिक्षाचालक बदनाम होऊ लागलाय. काही चालक प्रामाणिकपणे रिक्षा स्टॉपवर नंबरवर उभे असतात, तर दुसरीकडं काही महाभाग बुलाव डावातून या प्रामाणिक रिक्षाचालकांवर अन्याय करतात. मीटरनुसार भाडं न घेता मनमानी रक्कम सांगणं, जवळचं भाडं नाकारणं, लांबचं भाडं असेल तर डबल पैशाची मागणी करणं, प्रवाशांशी उद्धट वर्तन करणं असे प्रकार दुर्दैवानं वाढू लागलेत. शिवाय बेशिस्त पार्किंग, वनवे तोडणं, कुठूनही वळणं असे प्रकार सुरूच असतात. खरं तर कोल्हापूरच्या रिक्षा व्यवसायाला एक प्रतिष्ठा आणि सन्मान आहे. अनेक प्रामाणिक रिक्षाचालकांची आदर्श उदाहरणं आहेत. पण काही मोजक्या लोकांमुळं कोल्हापूरचा रिक्षा व्यावसायिक बदनाम होत चाललाय. अशावेळी रिक्षा संघटनेच्या नेत्यांनीच या प्रवृत्तींना पायबंद घालण्याची गरज आहे.